भोंदू महाराज खरात यांचं प्रकरण गाजत असताना त्यांची तब्येत मात्र खालावायला लागली, हे चिंतेची बाब आहे. आणि हीच गोष्ट आज खरोखर विश्लेषणाचा भाग होऊन बसलेली आहे. पोलिसी खाक्या चालू आहे, त्यांच्याकडनं बऱ्याच गोष्टी आता बाहेर येत आहेत, समजत आहेत. तसतसं बरेच राजकारणी अस्वस्थ झालेले आहेत. आणि हा भांडाफोड फारच मोठा झाला तर भारतीय जनता पक्षाचंच केंद्रातलं सरकार उद्या जाब विचारणार आहे राज्य सरकारला, महायुतीला, की हे काय चाललंय. आणि याच्यावरूनच ते एप्स्टीन फाईल वगैरे ह्या चर्चा सगळेजण विश्लेषक, राजकीय विश्लेषक सगळे करतायत. ते असो, पण मी आज लक्ष वेधतोय इकडं की हा जो भोंदू महाराज आहे हा तिथं जिवंत राहिला तर ह्या सगळ्याला महत्व आहे ना. यापूर्वी सुद्धा, या 2-4 दिवसापूर्वी सुद्धा मी विश्लेषणात बोललो होतो की त्याचा घातपात होऊ नये. आता घातपात नाही, पण आज अवस्था त्यांची बघितली तर ते 50%च तो दिसायला लागलेला आहे, तो आरोपी.